सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। सैफ अली खान डिस्चार्ज मिळाल्यानंतर शिफ्ट होणार आहे, दुसऱ्या इमारतीमध्ये तो शिफ्ट होणार असल्याची माहिती मिळते। काही दिवस फॉर्च्यून हाइट्समध्ये सैफ अली खान राहणार आहे। फॉर्च्यून हाइट्समध्ये सैफचा एक फ्लॅट आणि एक ऑफिस आहे। करीना कपूर, करिश्मा कपूर आता घरी पोहोचल्याची माहिती मिळते। तर सैफ अली खान याला रुग्णालयामध्ये डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता तो नव्या घरी शिफ्ट होणार आहे। ज्या घरी सैफ अली खान याच्यावरती हल्ला झालेला होता त्या घरी आता सैफ अली खान राहणार नाहीये। काही दिवस तो फॉर्च्यून हाइट्स नावाच्या शेजारच्या इमारतीमध्ये शिफ्ट होणार असल्याची माहिती आणि त्यापूर्वी करीना कपूर आणि करिश्मा कपूर सुद्धा या घरी पोहोचल्याची माहिती मिळते। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। श्रेयस, सैफ अली खान याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो आता ज्या ठिकाणी हल्ला झाला होता त्या ठिकाणी राहणार नाहीये, तर त्याच्या जवळ असलेल्या फॉर्च्यून हाइट्समध्ये राहणार आहे। तिथं एकूण कशी लगबग दिसतेय? करीना कपूर, करिश्मा कपूर त्या ठिकाणी पोहोचल्यात असंही कळतंय, काय घडतंय? खऱ्या अर्थानं गुरु आपण बघतो तर मी आता वांद्रेच्या परिसरात आणि सद्गुरू शरण जी खऱ्या अर्थानं सैफ अली खान यांची बिल्डिंग आहे, ज्याच्यात 11-12 मजल्यावर सैफ अली खान राहतात। आत्ताच तिथंच जिकडे हल्ला झाला होता त्याच बिल्डिंगमध्ये आता करीना कपूर आणि करिश्मा कपूर पोहोचलेले आहेत। सैफ अली खानला थोड्याच वेळात गुरु डिस्चार्ज मिळणार आहे। आपण बघू शकतो सद्गुरू शरणला पोलिसांची सिक्युरिटी मोठ्या प्रमाणावर वाढवलेली आहे। आत्ताच करीना कपूर आणि करिश्मा कपूर वेगळ्या गाड्यातून इकडे पोहोचलेले आहेत। त्यामुळे कुठे ना कुठे ज्या गोष्टी फॉर्च्यून हाइट्स हे सैफ अली खान यांचं ऑफिस आणि जुनं घर आहे सैफ अली खानचं, तिथे ते शिफ्ट होणार आहे अशी असं खरं तर चर्चा वर्तवली जाते। मात्र करीना कपूर आणि करिश्मा कपूर आता त्यांच्या जुन्या घरीच, म्हणजे ज्या घरात सद्गुरू शरण जिकडे आपण आता दृश्य बघतोय त्याच बिल्डिंगमध्ये आता करीना कपूर आणि करिश्मा कपूर पोहोचले आहेत। त्यामुळे आता सैफ अली खान जेव्हा डिस्चार्ज मिळाल्यानंतर कुठल्या फ्लॅटवर जाईल त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र जर आपण बघू शकतो तर सद्गुरू शरण ह्याच्या प्रत्येक गोष्टीकडे आता आपलं लक्ष आहे, कारण ज्या घरात जो हल्ला झाला होता तेच हे घर आहे आणि तिथं आता मोठा पोलीस बंदोबस्त पण तैनात करण्यात आला आहे। त्यासोबतच काही वेळापूर्वी दृश्यांमध्ये पण आपण पुढारी जर पाहिलं की आता त्या ज्या खिडक्या आहेत त्यांना सुद्धा फेन्सिंग करण्यात आली आहे। त्यामुळे कुठे ना कुठे तेच घरमध्ये, त्याच घरामध्ये सैफ अली खान शिफ्ट होतात का, किंवा फॉर्च्यून हाइट्स जिकडे सैफ अली खान यांचं जुनं घर आहे तिथे ते शिफ्ट होतात, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। फॉर्च्यून हाइट्सचं चित्र आपण दाखवतो, फॉर्च्यून हाइट्स अगदीच इकडे एक बिल्डिंग सोडून आहे। त्यामुळे कुठे ना कुठे ग्रँड रेसिडेन्सीच्या बाजूची ही बिल्डिंग आहे फॉर्च्यून हाइट्स गुरु, त्यामुळे एकाच बिल्डिंगचा खरं तर डिस्टन्स फरक आहे। मात्र करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांनी आपल्या जुन्याच घरी एंटर केल्यामुळे कुठे ना कुठे आता ती जी चर्चा आहे फॉर्च्यून हाइट्सची ती चर्चा कुठे ना कुठे थांबली असं वाटतंय, कारण या दोघी ज्या आहेत त्या दोघी आता जुन्या घरीच आलेल्या आहेत। सैफ अली खान यांना डिस्चार्ज खऱ्या अर्थानं 2:30-3 वाजता मिळणार होता, मात्र आता ती टायमिंग जरा पुढे ढकलून 4 वाजता डिस्चार्ज मिळणार असं एक लीलावती हॉस्पिटलमधून आपल्याला माहिती मिळते। पण आता जेव्हा सैफ अली खान इथं येईल तर तो कोणत्या घरी जाईल राहायला आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं गुरु। श्रेयस, आता त्या ठिकाणी कशी सुरक्षा व्यवस्था आपल्याला दिसते सैफ अली खानच्या घराबाहेर, आणि आता सैफच्या जुन्या घरी कोण कोण उपस्थित आहे? खरं आपण बघू शकतो तर आत्ताच काही वेळापूर्वी पोलिसांचा मोठा बंदोबस्त इकडे तैनात करण्यात आला आहे। इथे आपण बघू शकतो तर पोलीस मोठ्या संख्येत आता पोलिसांचे एक मोठी तुकडी इकडे तैनात करण्यात आली आहे। सगळ्यांना खऱ्या अर्थानं मागे करण्यात आले, सगळ्या गाड्या सुद्धा काढण्यात आल्यात आणि मुंबई पोलिसांचे मोठे ऑफिसर सुद्धा आता इकडे आले आहेत। सद्गुरू शरणच्या बाहेरच ह्या सगळे दृश्य आहेत आणि ते दृश्य आपण बघतोय। मुंबई पोलीस आपलं काम करताना आपल्याला दिसत आहेत। एकंदर आपण पाहायला गेलं तर ह्या सद्गुरू शरणच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त आहे। सगळ्या जे बाकी बिल्डिंगचे ड्रायव्हर्स आहेत त्यांना सुद्धा आता त्यांनी बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठे ना कुठे पोलिसांचा मोठा बंदोबस्त इकडे तैनात करण्यात आला आहे। करिश्मा कपूर, करीना कपूरच आता इथे आहेत, बाकी कोणच आता बाकीचे घरचे अजूनपर्यंत आपल्याला दृश्यांमध्ये दिसले नाहीयेत। मात्र सद्गुरू शरणच्या बाहेरचा मोठा पोलीस बंदोबस्त आपण पाहतो, त्यामुळे कुठे ना कुठे याच घरात परत एक सद्गुरू शरण मध्ये सैफ अली खान परतणार की वेगळ्या घरी तो राहायला जाणार हे पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद श्रेयस या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।